आरती स्वामी निरंजन रघुनाथा आरती स्वामी निरंजन रघुनाथा दुःखाला ओळखुनी घेऊन येत वेश सौख्याचा आला ओळखुनी घेऊन येत वेश सौख्याचा गुंतवणी संसारी मनुजाला करीत गास काळाचा गुंतवणी संसारी मनुजाला करीत गास काळाचा हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य शरण हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य शरण स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन स्वामी निरंजन रघुनाथ महाराज लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर यावे शुद्धीवरी सत्वर यावे शुद्धीवरी उघडा कपाडे अंतरी उघडा कपाडे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका सद्गुरु वचनाचा उदय सद्गुरु वचनाचा उदय प्रकाश झाला भानुदय प्रकाश झाला भानुदय जागे व्हारे मनोमय जागे व्हारे मनोमय स्वरूप पापुरे स्वरूप पापुरे स्वरूप पापुरे स्वरूप पापुरे स्वरूप पापुरे वाचे घारे राम नाम वाचे घारे राम नाम निरंजन सांगे उत्तम निरंजन सांगे उत्तम तुमचा हरेल भव भ्रम तुमचा हरेल भव भ्रम निर्भय भारांतरी निर्भय भारांतरी निर्भय भारांतरी निर्भय भारांतरी निर्भय भारांतरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा
नामकीर्तन करतो. गेल्या वेळेला वेळ राहिला नाही, आता इथे तसंच होणार, पुन्हा वेळ राहणार नाही आपल्याला. म्हणून ते राम मागे राहायचा सगळ्याच्यात, म्हणून त्यांची रामाची आरती आहे ती आधी घेतो. नुसती एकदा म्हणतो फक्त, नंतर केव्हा आपल्याला लागले तर आपण इथे लावून ठेवू. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. पंचारती वाळूनी करू कुरवंडी पाया. पंचारती वाळूनी करू कुरवंडी पाया. ब्रह्मयाच्या वरदाने ब्रह्मयाच्या वरदाने दैत्य रावण कुंभकर्ण. दैत्य रावण कुंभकर्ण अजिंक्य होऊनिया देव पीडिले संपूर्ण. अजिंक्य होऊनिया देव पीडिले संपूर्ण. सज्जनाशी भय झाले करी कोण संरक्षण. सज्जनाशी भय झाले करी कोण संरक्षण. दितिकुळ तृप्त झाले भक्षुनिया ऋषिगण. दितिकुळ तृप्त झाले भक्षुनिया ऋषिगण. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. भूभार हरावया रघुकुळी अवतार. भूभार हरावया रघुकुळी अवतार. कौसल्येचे ठाई झाले परब्रह्म साकार. कौसल्येचे ठाई झाले परब्रह्म साकार. दाशरथी रामचंद्र मूर्ती सावळी सुंदर. दाशरथी रामचंद्र मूर्ती सावळी सुंदर. देव पुष्प वृष्टी करीती अयोध्येसी जय जयकार. देव पुष्प वृष्टी करीती अयोध्येसी जय जयकार. जय जयाजी राम राजा करी कृपेची छाया. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. शेष सेवा करावया झाला बंधू लक्ष्मण. शेष सेवा करावया झाला बंधू लक्ष्मण. ताटिकेसी मारियेले केले मखाचे रक्षण. ताटिकेसी मारियेले केले मखाचे रक्षण. शिवचाप भंगोनिया वरिली सीता सुलक्षण. शिवशाप भंगोनिया वरिली सीता सुलक्षण. भार्गवाचा गर्व हरिला येता अयोध्येला गुण. भार्गवाचा गर्व हरिला येता अयोध्येला गुण. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. जय जयाजी राम राया. पितृआज्ञे वनवास देव कार्यार्थ केला. पितृआज्ञे वनवास देव कार्यार्थ केला. सुग्रीवादी वानरांचा समुदाय मेळविला. सुग्रीवादी वानरांचा समुदाय मेळविला. पाण्यावरी दगडाचा दृढ सेतू बांधिला. पाण्यावरी दगडाचा दृढ सेतू बांधिला. रावणाने दंडुनिया सीता शोक निवारिला. रावणाते दंडुनिया सीता शोक निवारिला. जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. जय जयाजी राम राया.
पुष्पक विमानात सीताराम लक्ष्मण पुष्पक विमानात सीताराम लक्ष्मण नळनीळ जांबुवंत सुग्रीव भक्त हनुमान नळनीळ जांबुवंत सुग्रीव भक्त हनुमान अयोध्येसी येत झाले भरतासी संबोधून अयोध्येसी येत झाले भरतासी संबोधून रघुराज गुरुपायी ठेवी मस्तक निरंजन रघुराज गुरुपायी ठेवी मस्तक निरंजन जय जयाजी राम राया करी कृपेची छाया जय जयाजी राम राया करी कृपेची छाया जय जयाजी राम राया करी कृपेची छाया जय जयाजी राम राया करी कृपेची छाया. हे प्रासंगिक स्मरण असतंच, पण या संदर्भातले स्वामींच्या संदर्भातला अनुभव म्हणून आपल्यासमोर हे सांगतो. आपण वाचनालयातून पुस्तक आणता. आता अलीकडच्या पद्धतीप्रमाणे पुस्तक वाचायला गेलं की तिथे आलो परत वाचायला गेलं बघा परत पुस्तक वाचायला गेलं की मागच्या बाजूला त्याची तारीख डेटर मारतात किंवा काय नोंद करतात, परत आलेल्याची नोंद होते, कार्ड असतं ते तिथे ठेवलं जातं आपल्याला माहिती. तर तो एक इंडिकेटर असतो, म्हणजे लायब्ररी सायन्समध्ये लोकांना माहिती असतं. रोज पुस्तकाच्या मागं बघायचं, साधारणपणे किती वेळा वाचलं गेलं हे तिथेच कळतं. फार मोठा रिव्ह्यू घ्यावा लागत नाही. ती जी सिस्टीम आहे ह्याच्या लायब्ररीच्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, द्विबिंदू वर्गीकरण आहे, हे आहे ते आहे, दशा पद्धती आहेत. त्यातलं हे एक प्रकार आहे. तर पूर्वी लायब्ररीत असताना म्हणजे करायचा उद्योग. तर ह्या लायब्ररीत गेल्यानंतर जेव्हा मला हे पुस्तक मिळालं पहिल्यांदा, स्वामींच्या संबंधातलं 35 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. तर ते प्रसिद्ध झालं त्याच्या मागं फक्त एकदा वाचायला नेलेल्याची तारीख मारलेली आहे. म्हणून मी म्हणतो जाऊ दे, एवढं त्यांनी केलं असेल जीव आटापिठा, हे तारीन काय हे काय उठा उठा काय. तर आता बिननोंदीचंही वाचलं असेल हेही मी समजू शकतो. असेल लायब्ररी गडबडीनं, समजा तो गडबडीत असला लायब्ररीनंतर राहिला असेल. पण कितीच राहणार असं नाही का. आता बाकीची एवढी पुस्तकं शेकडो हजारो पुस्तकं तिथं आहेत, पण त्याच्यावर फक्त एक तारीख आहे. एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर वाचायला नेलं, परत आणून दिलं. तिथनं कार्ड त्याच्यातच आहे. पुन्हा काय ते बाहेर निघालं नाही. ज्या दिवशी आम्ही गेलो त्यावेळी तिथलं तिथंच वाचलं. त्यांना असं परवानगी घेतली, कॉपीज घेतल्या आणि परत आलो. त्यामुळे ही 35 सालातली गोष्ट आहे. आपण 12 सालात बोलतो होतो. जेव्हा इतक्या काळाने कदाचित त्यांची ती इच्छा असेल, कृपा असेल, म्हणून आपल्या निदान समोर दुरी होते. म्हणजे म्हणून हे काही त्यातले पदं आहेत ती बाजूला घेतली. आपलं चाललं होतं तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्तासी तरी तारितसे परी, भक्तासी तरी तारितसे परी. दुष्टा करुणी मार, दुष्टा करुणी मार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. पाप हा माझ्या नामे क्या, पाप हा माझ्या नामे क्या. केला बहुद्धार, केला बहुद्धार, तारीन दुस्तर हा
संसार, तारीन दुस्तर हा संसार. दीन मी बंधू ऐसा लौकिक, दीन मी बंधू ऐसा लौकिक, झाला माझा फार, झाला माझा फार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्त अभक्तासाठी युगायुगी, भक्त भक्ता साठी युगायुगी, धरितो मी अवतार, धरितो मी अवतार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा. भगवंताचं वचन आहे, म्हणून तर निदान हे खरं म्हणायला हरकत नाही की तारीन. असं का म्हणतो तर आमचा नुसता अभंग अजून अभ्यासून होईना. ते आता ठरणार कधी कुठं. एक गंमत वाटली म्हणून सांगतो, पाहिली. आपल्याकडे आता NRI वगैरे लोक असतात, आपल्याला चांगले परिचित झाले ना, आधी अमकं तुमकं सगळं ते लोक आहेत. ते मागे एकदा बोललो होतो तसं NRI भक्त असतात, NRI भक्त असतात. काय ते विविध ठिकाणी जातात, कीर्तन प्रवचन काय दर्शन, मोकळा वेळ मिळाला की जे मिळेल त्याला जातात. हे चांगलंच आहे अर्थात, इतके वाईट नाही. कारण आपण मोकळा वेळ मिळाला तर काय करू सांगता येत नाही. ते मोकळा वेळ मिळाला तर निदान कुठे गासेनं जातात प्रवचनात. आपण हे करू अशी खात्री नाही तोपर्यंत हे चांगलं आहे एवढं नक्की असं म्हणायला हरकत नाही. बहिणी मोलकरणीला एखादा द्यायला काम नाही, पण डबे घासायला टाकले. ते बरोबर, डबे घासायला टाकतात बरोबर, माहिती म्हणणं आणि केली पाहिजे ते काम. तर ती संपली. मग काय, बाटल्या टाकल्या घरातल्या धुवायला, धुवून काढ. तेलाच्या औषधाच्या बाटल्यात धुवायला टाकल्या. त्या दिवशीचं काम संपलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा काम पाहिजे काहीतरी, तेव्हा परत आदल्या दिवशीच्या बाटल्यात पुन्हा धुवायला टाकलं. रिकामं मिळालं तर काय करू सांगता येते, तिथून चालले. मग आता ते घासणारे म्हणणारच की शेवटी कालच तर धुतल्या की काय परत आता तेच. पण मॅनेजमेंटला एक वेळ चुकीचं चालतं, पण उलटं नाही चालत. उलटं बोललेलं चालत नाही, खरं चालत नाही, टीका चालत नाही. MBA बहुतेक हे असावं असं वाटतं मला. घरोघरी ते आहे. तर त्यामुळे लगेच मालकीनबाई म्हणल्याच, काय म्हणणार होतं मला कळतेच की काल टाकलं ते, पण बघा त्याची बुचं नीट निघालीत का धुवून. काय माणसाच्या मागे कुठे लक्ष घालून तो व्याप त्याचा करेल, तेव्हा त्याचा वास बघा. मला ते काही नीट निघालेलं दिसत नाही. खरं सांगायचं तर काम नाही आहे, काही काम नाही नसलं की काय करू, पुन्हा एकदा धुवायचं. तर काय शेवटी त्याचं मग आपल्या काय संबंध आहे. इतके तास काम करायचं, इतके तास पगार. तेच बाटलीचं बुज जरी 10 वेळा धुवायला सांगितलं तरी 10 वेळा धुतलं, आपल्याला काय फरक पडतो. तेवढं ते त्या हुशार होत्या घासणाऱ्या त्यांनी ते घासलं. पण बॉस इज ऑलवेज राईट असं म्हणतात बाबा, मॅनेजमेंटमध्ये आहे. आणि असंही मी ऐकलं की रूल नंबर 1, बॉस इज ऑलवेज राईट. इफ रॉंग, सी रूल नंबर 2. रूल नंबर 2, रिफर रूल नंबर 1. असं मी ऐकलं चांगलं आहे म्हणले. तेव्हा असे रिकामा वेळ मिळाला तर सांगत होतं ते येणार आहे भक्तांचं. नॉन रेसिडेंट असतातच असं नाही, कुठेतरी असतात, हीच चांगली गोष्ट आहे त्यातली. तर ते असे आले शनिवारी, मी नेमकं उतरत होतो.
त्यांच्या मित्रांना जाताना म्हणत होते की अहो मी 3-4 महिने झाले मला येऊन, ती उठाच चालली अजून. पण काय करायचं पुढच्या सणामध्ये, तसं तर नाही ना कोणी म्हणायचं अजून तारीनच चाललंय. आणि याचा अर्थ मात्र 2 आहेत. एक अर्थ सरळ आहे की तरणं सोपं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण 10 वेळा तारीनं म्हणतोय तरी आपल्याला अजून स्वतःलाही खात्री वाटत नाही. आणि दुसरा अर्थ हा की भगवंताला सुद्धा ते कठीणच आहे. काहीतरी असतं ना, रेट असतो ना, प्रगतीचा रेट असतो, ह्याचे रेट असतात, तसं वगैरे रेट काय बघा. आपण विचार करून आपल्या बाजूने बघावं. पहा माझ्या नामे एका झाला बहुद्धार. आत्ता आपण पाहिलं ते दिनमी बंधू आयसा लौकिक झाला माझा पार, एवढं लौकिक भगवंताचं आहे. एका नामे उद्धार होतो. पहा गेल्या वेळेला आपण पाहिलं ते सगळं आता कळलंय. मग आता काय तासनतास नामच नाम नसतं, बस तर तरलंच की. मग कुठं होते मला सांगा, असं इथं ठरतं म्हणजे वाटतं. पण 15 मिनिटात चुळबुळ होते, तासानं तर डोकं जड होतं. हिरवी होत नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी जिथं डोकं बिकं काय जड होतं. डोक्याला मुंग्या येतात, जड होतं, झेपत नाही, डोक्याला झेपत नाही म्हणतात ना. किती 15 मिनटं किंवा तासाभराच्या पेक्षा जास्त झालं तर लगेच. तर त्यांना ते उद्धाराचं काम तारीन म्हटले तरी सुद्धा किती कठीण असेल ह्याची कल्पना आपल्याला येऊ शकते. बरं आपलं नाम काय असं नाही की वो नाम कुछावर वगैरे एकदा घेतलं आणि चढलं डोक्यामध्ये, दुसरा विषयच नाही डोक्यात येत वगैरे, असलं काही नाही. पुन्हा भूक लागते, पुन्हा ताळणी, पुन्हा पाणी, पुन्हा फॅन लागला नाही, हे नाही, उकडते, मग कसलं ते नाम. म्हणजे ते वो नाम कुछावर ते वेगळंच. ते काय आपलं नाम नाही. आपण आपलं काय जे म्हणतोय ते काय म्हणतोय ते थोड्या वेळाने विसरतो म्हणून. तर ते असं मग आता ते अवघड का जातं ते कळतं. आणि विशेष म्हणजे ह्याचं मेंदूला जड होतं, मुंग्या येतात, जड होतं. 2 तास दुपारच्या वेळेत गॅलरीत उभं राहिलं, शेजारच्या गॅलरीत म्हणजे किंवा त्याच्यापेक्षा जवळ जर खाजगी असेल तर जवळ येऊन समजा 1-2 तास उखाळ्या पाखाळ्या केल्या कशाच्या तरी कोणाच्या तरी, तो जड होत नाही. नको बघा तुम्ही, म्हणजे विचारून बघा अनुभव एकमेकांचा. भौतिक विचारायला लागणारच नाही, स्वतःला असतो. तो उखाळ्या पाखाळ्या त्याचं काही होत नाही. भारतातला अख्खा वस्त्रोद्योग संकटात असल्यासारखी जे काही भीती वाटणारे भयान गोष्टी त्या पाहत असतात माणसं. आज गाणी भेंड्या लावतात, काय सुचत नाही काय करायचं ते, त्यामुळे ते असं करतात. त्याच्याबद्दल मला सहानुभूती आहे की ते भेंड्या लावतात, ते काय करतात, निर्दयपणे खून करतात, मारामारी करतात. 1.5-2 तास ते डोकंच मुंग्या येत नाहीत, जड होत नाही, काही होत नाही. छान वाटतं. फिरून येतो परत नंतर गारव्याला छानपैकी, किंवा बाहेरच अंड्यातून जेवून आलं तर किंवा खाऊन आलं तर काय वडापाव वगैरे अलीकडे काय जे आवडतं तर तिथं काय ते झेपतं. एका नामे डोकं चढवून एका नामे त्या पुढचं संकल्पच राहतं सगळं. मला दुसऱ्या बाजून विचार करावा असं वाटतो. एखादा आवडीचा पदार्थ आहे, म्हणजे भक्तीचं सुद्धा काही कौशल्य असेलच की नाही, ते जाता बघितलं पाहिजे. त्याच्यातलं आवडीचा पदार्थ सोसत नाही खरं सांगायचं तर. आणि सर्वसाधारणपणे आवडीचे पदार्थ नंतर सोसत नाही होतात असं एक म्हण बरोबर आहे. असं बरेच वेळेला होतं. तर आवडीचे पदार्थ सोसत नाहीत, तर सोसत नाहीत तर आता खात नाही मनुष्य, तसं नाही होत. ते फ्रीजमध्ये ठेवतो, 4-5 वेळा काढून थोडे खातो, सोसत नाही ना आपल्याला. मग आता आपणच जपलं पाहिजे की नाही स्वतःला. म्हणजे किती त्याच्यात चातुर्य आहे मला सांगा. एक आवडीच्या पदार्थाची साधी गोष्ट घेतली, केवढं चातुर्य माणसाकडे आहे की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. एवढा तुकडा त्यातला एवढा चमचा काय असेल ते तेवढं 4-5 वेळा दिवसात खाऊन ते संपवच. मला वाटतं आपल्याला जर मेंदूला जास्त झेपत नाही तर असं फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं थोडं नाम हो पदार्थ नाही नाम समजा जर असं काही करायचं ठरवलं तर काय अवघड आहे का यार. ते आपल्याला हे ते फ्रीजमधून काढून जर तासाने जर थोडं घेऊन काही होत नाही त्रास वगैरे आणि चालतं करता येतं, तेवढं कौशल्य आपल्याकडे आहे, तर मग थोडं इकडं लावलं तर होईल ते. पण इकडं मेंदूला मग येतात, डोकं जड होतं. हो, आणि हे ज्यांनी सांगितलं त्यांचे घरच्यांनी मला असं सांगितलं
ते मुंग्यातच मेंदूला जडवतं डोकं वगैरे हे सगळं सांगितलं, हे बरोबर आहे. हे कुणाचं होतं हे त्यांनी तुम्हाला सांगितलं का? पुढचं सांगत नाही आपल्याला, एवढं नाही पुढचं काय सांगत नाही. असं तेव्हा आता अशानं तारायचं म्हणजे त्यांना सुद्धा तारणं कठीणच असलं पाहिजे, म्हणून हे तारीनं संपत नाही. त्याचं कारण हे तरीसुद्धा आपण ते संपवणार असं विचार बघू. आपल्याला जर शक्य झालं, महाराजांची कृपा असेल तर. का तारण अवघड जातं? पण मोले घातले रड्या नाही असो नाही माया. खरं सांगायचं तर हा देहसुद्धा देवाची दया. एक नाम येतं ते सुद्धा यायला आतून आवाज यायला लागतो तर, आठवण झाली तर, नाहीतर काय घेईल नाम. म्हणजे इतकं सगळं आहे. देह देवाची दया, हातपाय देवाची दया, बुद्धी होती ती देवाची दया, आपल्याला काय शिक्षण मिळालं देवाची दया, डोक्यावर छप्पर आहे देवाची दया, यश आहे, काही आपला व्यवसाय असू दे, काय शिक्षण असू दे, त्यात यश आहे, देवाची दया आहे, प्रपंच आहे बाजूनी, चार वस्तू सुखाच्या आहेत, सगळी देवाची दयाच की नाही. अडीअडचणी येतात, आजारपण येतात, मार्ग निघतात, मनुष्य बरा होतो, आडव्या स्वभाव होतो, एवढं सगळं होतंय. तर एवढ्या अनंत गोष्टींची नुसती जरी जाणीव झाली म्हणून जरी रामा म्हणून हाक मारली तर बस होईल. त्या विठ्ठलाला हाक मारली तर पुरुषी होईल. नाम नाम म्हणजे त्यांना ते. तेव्हा त्यात ते प्रेम, त्यात उपकाराची परतफेड कशी करावी, म्हणजे उद्यासुद्धा नाही, आज मला त्याची गरज आहे, उद्याला माहीत नाही हा श्वास आहे की नाही, आज त्याची गरज आहे म्हणून आज परतफेड करायची इच्छा आहे म्हणून आज नाम घेतोय. 5 मिनटं घेतोय, 7 मिनटं घेतोय, काय 15 मिनटं घेतोय, पण ते पुरतं. कारण त्याच्यात प्रेम आहे, त्यात कृतज्ञतेची जाणीव आहे. तर उपकार कसे फेडावे ते कळत नाही म्हणून दिलेला मार्ग आहे तो चालतो, तेव्हा मनोमन होत आहे. यामुळं बरं ठीक आहे, आपल्याला वैखरीने झेपलं नाही, मोठ्याने झेपलं नाही, आपल्याला नाम नाही घेता येईल, मनातल्या मनात स्मरण करायला तर काय शक्ती आणि कितीही लागत असेल काय. आज पुण्यतिथी आहे खरं म्हणजे, त्यांचं स्मरण करायचं आज रमणाच, त्यांचं फक्त नामाचं स्मरण शेवटी करावं शेवटता समताना असा विचार. तर बाकीचं आपण रमणस्मरण केलेलं आहे, आपण वाचतही असाल आणि अगत्य वाचावं असं आहे. तेव्हा आज रमणांचे स्मरणाचा दिवस आहे. तर त्यांची आठवण का, तर त्यांनी ते सगळं मौनाने उरकलं काम आपलं काय होतं ते. तर आपल्याला आपल्या नामाचं काम सुद्धा मौनाने उरकण्यासारखं आहे. का आपल्याला समजा शक्य होत नाही, मोठ्याने नाही जमलं, मनातल्या मनात म्हणत बसलाय हे सुद्धा कळणार नाही. किती म्हणायचं किती नाही, कुठे थांबायचं काय, सगळं आपलं मनाचं हे आहे. मग हे आपल्याला हे तर काय अवघड आहे अशी गोष्ट आहे का, किंवा आपल्याला त्याही मार्गाने करता येणं शक्य आहे. असलं तर तरेल, मग अलिप्त राहता येईल, मग तिथून पाहता येईल, मग प्रपंच खेळासारखं होईल, मग त्याचं ताण नाही, आपण हलके आहोत, प्रपंच कसा असेल तसा आहे आणि तो सुद्धा देव सांभाळतोच आहे हातून. तेव्हा आतून देवाचा होऊन राहील तर तरेल तर उद्धरेल, पण ते होत नाही. अशा वेळेला या वचनावर विश्वास ठेवून काम करावं लागतं. ते हे वचन आहे की कारेना. आता यात आज दुसरी जी बाजू आली आहे तिच्या संबंधित 3 ओळी आहेत आणि त्या या अर्थानं थोड्याशा ह्या अभंगाच्या बाबतीत कोड्यात टाकणाऱ्या मानल्या जातात किंवा थोड्याशा अवघड मानल्या जातात. त्यात काय आहे बघा की इथे एक शब्द आहे, आपण आपल्याकडे बरोबर आहे ना बघा. आता 3 ओळी पहा. भक्ता भक्ता साठी युगायुगी, भक्त अभक्ता साठी युगायुगी, धरितो मी अवतार, धरितो मी अवतार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा सत्य प्रतिज्ञा माझी ऐका, सत्य प्रतिज्ञा माझी ऐका, मदसी करा अपकार,
मजसी करा अपकार तारीन दुस्तर तारीन दुस्तर हा संसार पूतना मजसी स्तन पाजवाली पूतना मजसी स्तन पाजवाली काय तिचा उपकार तारीन आयतीचा उपकार तारीन दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा. सज्जन साधू भक्त यांच्यासाठी अवतार आला हे बरोबर आहे. त्यांचं ते दुर्बळ आहे त्या अर्थाने, कारण कोमल आहेत, हृदयानं कोमल असतात, सरळ आहेत, सज्जन आहेत, निस्वार्थी आहेत, दुसऱ्याचा विचार करून सतत चालतात, सत्यानं चालतात, सन्मार्गी असतात. त्यांना त्रास होणं, ते संकटात येणं हे स्वाभाविक आहे. परिस्थिती बाजूची पाहिली, जगाचा जोर पाहिला तर हे पटतं की ही गोष्ट आणि अनुभवाला येते आपल्या. आत्ता आपण आरतीत जसं पाहिलं की ब्रह्मयाच्या वरदाने दैत्य रावण कुंभकर्ण अजिंक्य होऊन या देव पिढीले संपूर्ण. देवांना सुद्धा पीडा उत्पन्न करील किंवा ताब्यात ठेवील एवढी असुरांची शक्ती वाढते. ती तशीच वाढते आज सुद्धा. आपण पाहिलं असेल की सज्जनाला ताब्यात ठेवलेली आज शक्ती असुरांची आहे. अशी परिस्थिती आहे. ती कुठल्याही रूपात काम करू दे, कुठेही करू दे. म्हणून सज्जनासी भय झाले करी कोण संरक्षण. हिची कुळं म्हणजे हे राक्षसांचं कुळं तृप्त झाले बक्षून या ऋषीगण. हे इतकी परिस्थिती खाली येते की मनुष्य कॅनिबल्स म्हणतात तशी अवस्था आहे की मनुष्य खातोय हे ना, ऋषींना खातोय आणि तो संतुष्ट होतोय, इतक्यापर्यंत खाली परिस्थिती आली. म्हणून ते परित्राणाय साधूनाम हे जे आहे ते त्यासाठी करायची वेळ येते हे पटतं. पण स्वामींचं म्हणणं असं आहे की भक्त आणि अभक्तांसाठी मी अवतारात होतो आणि ही सत्यप्रतिज्ञा माझी ऐका. काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. सत्यप्रतिज्ञा माझी ऐका मजसी करा अपकार. उपकार असेल तर प्रश्न येतच नाही, त्याच्यासाठी अवतार आहेच आहे. पण अपकार सुद्धा करून बघा तरी काय करायचं, तरी मी हे करीन काम तारीना. पूतना मजसी स्तन बाजू आलीत काय तिचा उपकार. हे सगळे विरोधाभास वाटतात की यातलं कडव्यातलं मन समजणं कठीण जातं की यांच्यासाठी अवतार धरावा हे बरोबर आहे, त्यांच्यासाठी कशाला धरावा. तेव्हा त्यात जे आहे ते तारेना आणि त्याचा खरा अर्थ यात या 3 ओळींचे सार येऊन जात. जगाची रचना कशी आहे की संसार निर्माण करून मायेच्या ताब्यात दिलेला आहे. तारीनं दुसरा हा संसार हे म्हणतं भगवंत, त्यांनी मायेच्या ताब्यात हा संसार देऊन टाकलेला आहे. तुला चालवायचं तसं चालव. खेळता असा तसा चालत नाही, 2 पार्ट्या कराव्या लागतात, त्याशिवाय खेळता येत नाही. आपल्या मुलांना खेळायचं झालं तर दोघांना आधी मुळात खेळायला 2 लागतात, एकटे खेळत नाही. बोलून आणेल एकटे असेल तर कोणाला तरी, त्याशिवाय खेळताच येत नाही. म्हणजे खेळच सुरू होत नाही मुळात. ते 2 माणसं म्हणजे 2 म्हणजे द्वैत. आपल्या भाषेमध्ये द्वैत किंवा भेद किंवा सगुण सत्ता म्हणजे तिची किती तिच्या हातात शस्त्र दिलीत का की चाललं पाहिजे खेळ सगळा. तर खेळ चाललं हे सगळं चाललं पाहिजे. मग सत्ता आली, विकार आले, पैसा आला, भ्रम आले, किती गोष्टी आहेत. असत्य आलं तर मग ते द्वैत निर्माण होईल ना. सत्य नाही असत्य, नुसतं सत्य राहिलं तर काय राहिलं, मग काय नाही राहिलं. म्हणजे एकदम टॉपला आहे ते. तसं नाही होत. हे सगळं जग असं जर मायेच्या ताब्यात दिलेलं आहे तर ते चालायचं आहे आणि तो खेळ चालायचा आहे तर त्याला हे लागतं. आपल्या व्यवहारात जसं खेळाला माणूस, खेळाला टीम हे दुसरी लागते, तेव्हा त्याच्याशिवाय हे होत नाही. म्हणून तिला अशी असंख्य शस्त्र दिलेली आहेत. मायेची शस्त्र मोजायला जाऊ नये. मायेची शस्त्र फक्त ओळखून राहावं. साध्या भाषेत मायेचं शस्त्र काय ओळखून राहावं, काय करते ते. तर तिचं सर्वात महत्त्वाचं एक जाता जाता सांगण्यासारखा एक लक्षण आहे, लक्ष ठेवावं की माया नेहमी आपल्याला खेळवते. सत्यापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत, मूळ निस्वार्थी प्रेमापर्यंत, कशापर्यंत, काही ईश्वराचा गुण घ्या, सत्यम ज्ञानानंतम काही घ्या, त्याच्यापर्यंत ती तुम्हाला पोचून देत नाही. ती खेळवीत राहते आपल्याला. महाराजांचं आपल्याला लक्षात असेल, महाराज म्हणायचे की
मांजराच्या तावडीत एकदा जर उंदीर सापडला तर सरळ मारून खावा का नाही खात, खेळवते. आणि हे बघितले मी पण की तो बिचारा तो जीव वाचवायला पळायला जातो की मारतो त्याच्यावर पटका. तिचं तेवढा पंजा आहे, पंजाने मारते की ती डोळून पडतो. जरा अंगात त्राण इकडे तिकडे ही जवळ नाही म्हणून जरा बाजूला गेला की दुसरा पंजा मारतो. खेळवते आणि निष्प्राण होतो त्यावेळेला मारते, तोपर्यंत नाही मारत, कारण तिला खात्री आहे सापडणार आहे. तसं महाराज म्हणायचे की माया जीवाचा तसा खेळ करते, आपल्याला कल्पनाच येत नाही. आणि तिच्या हातात जे शस्त्र दिलं आहे त्याच्यात काय आश्चर्य असेल की आपल्याला वाटतं आपण खेळतो, हे उंदराला आपण खेळतो मांजराशी असं वाटावं, त्यातला प्रकार आहे महाराजांच्या भाषेत सांगायचं तर. मांजर उंदराला खेळवते हे त्याच्या लक्षात येत नाही, याच्यासारखा भ्रम नाही. जेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की खरोखर आपणच खेळतो तसं वाटतं. बरं, हे झालं तात्विक झालं म्हणून एकदम जड झालं का. आपण व्यवहारात बघा, लॉटरीवाले नसतात, लॉटरीवाला वाटतं आपण लॉटरी खेळतो. कोण खेळतो खरं सांगायचं लॉटरी मला सांग. विचार करून आपण पाहिलं काय ते मुंबई असून दादर असून काय असून ते काय विरार असून चर्चगेट असो काय वाटेल ते असो, अगदी सरकारी लक्ष्मी सुद्धा आहे होय की नाही. पण खेळणाऱ्याला असं वाटतं की नाही की मी हे केलं आहे, मी मिळवले किंवा मला मिळतील, मला मिळाले, काय जे ते माझं म्हणजे जणू काही मीच खेळतोय असं त्याला वाटतं. त्या तिकीट घेणाऱ्याला जसं वाटतं की मी अभ्यास केला आहे, धाडसानं केले. त्यातली फार माणसं तज्ज्ञ असतात, ते वेगळाच विषय, जाऊ देत आपला विषय नाही तो. पण त्याच्यात ते अभ्यास करतात आणि ते आता हे खेळ जिंकणार आणि पैसे मिळणार असताना वाटत असतं, तेव्हा ते नाही खेळत. ते जर खेळत असते तर त्यांना खेळ गुंडाळावा लागला असता. हे जर खेळणारे असते तर त्यांचा खेळ बंद पडला असता. तो त्यांचा नाही बंद पडत, त्यांचा चालूच आहे, हा आपलाच बंद पडतो, कारण भांडवल संपतं. पाहिलंय समोर खेळाचं, पाहिलंय की त्यांचं भांडवल शेवटी संपून पैसे कर्ज काढायची वेळ आली तेव्हा ते थांबले. तेव्हा कोण कुठे कळतं हे की कोण कोणाला खेळवते. आपण जगतो, आपल्याला असं वाटतं की आपण आपलं चाललंय. खरं सांगायचं तर मायेचा खेळ खरा भक्त ओळखू शकतो, बाकी नाही कोणाचे, तो भगवंतच जाणे. खरा भक्त ओळखतो, हा मायेचा खेळ आहे. बरं, आपल्याला अगदी जवळचं सांगतो. कानात गुणगुणतो कोणतरी, आपल्याला हक्काचं घर हवं, आपलं हक्काचं घर हवं. कानात कोणीतरी कोणाच तरी गुणगुणतात ना, शेवटी आतलं काहीतरी होतं. मग ते हक्काचं घर म्हटलं की ते कामालाच लागतो माणूस लगेच. पुरुषार्थ गाजवायला निघाले, साठलेले पैसे काढा, खर्च काढा, हप्ते, घरातले वस्तू विका, नातेवाईकडून सणवारी करा. नवं परवडत नाही, जुनं मिळत नाही, सगळ्या अडचणी एकदा ते. पण ते एकदा गुणगुणलेलं आहे कानात, हक्काचं आहे. भाववाढी होतात, महागाई होते, काय असं की गोष्ट, प्रपंचाचे खर्च ते वाढत राहतात. शेवटी तो स्वप्नातला बंगला एकदा झाला, मी केला. स्वप्नातला बंगला एकदा उभा केला, त्या रात्री खरं सुद्धा वाटत नाही, झोपताना तिथं झोप नाही लागत. गप्पात जातो वेळ सगळा, त्या रात्र अखंड रात्र त्या गप्पात जाते. काय कॉफी चहाची सवय असेल त्यानुसार ते मध्ये मध्ये होतं. आणि माया हसते इकडे, कारण दरम्यान तो सांगताना सांगत असतो जोरात, हाडाची काढा झाली पण केला शेवटी, उभा केला बंगला, केला की नाही. एकमेकांच्यात ते चाललेलं असतं सगळं. माया हसती म्हणते, हाडाची काढच व्हायला पाहिजे होती मला तुझ्या, त्यासाठी कानात घातलं होतं. पुढं संपवायला किती वेळ लागतोय माणसाला, कारण हे सगळं होईपर्यंत घर बांधायला निघालेलं हळू डायबेटीस शिरलेला असतो, वाढलेलं असतं. ते म्हणणार तसं होणारच. माया म्हणतो माया हसती फक्त, बरोबर आहे, चाललंय असं चालते. अगदी तरुणपणी नाही का हक्काचं माणूस हवा म्हणून, मग नंतर मग काय होतं आपल्याला गमती जमती सगळ्या आपल्याला या कळतात. तर हे सगळं मायाचा खेळ चालला तेव्हा. आणि त्यात जर समजा दुर्दैवाने असं आढळलं की ज्या प्लॉटचा व्यवहार करून आपण आता हा बंगला उभा केला तो मूळ प्लॉट त्याचा नाही, त्यांनी दुसऱ्याच्या नाव आर बोल, माया म्हणते वा आता आणखी मजा येईल.
पूर्वी बंगल्यात 10 वर्ष तरी राहिला असता, आता काय वर्षभराची तो चाच होती नाही, कारण उरलेल्या वेळ सगळा आता कोर्ट कचेऱ्या काळजीतच जाणार. कसं संपवते उंदीर, कसा संपवतं मांजर. महाराज म्हणले ते बरोबर आहे की असं संपवते ते. तेव्हा आशेच्या किंवा लोभाच्या किंवा ह्या दुःखांच्या सापळ्यात जर जीव सापडला नाही तर सुखाच्या तळ्यात सोडते. हा तिचा दुसरा मार्ग आहे, हेही सांगून ठेवतो. मायेचा खेळ काय आहे हे तारीनं दुस्तर एवढं सगळं का होतं तर त्याला सुखाच्या तळ्यात सोडते. जाईल तिकडे यश मिळतं, पैसा मिळतो, सत्ता मिळते, माणसं अनुकूल होतात, काय जे असेल ते. पण माया हसत असते फक्त. ती म्हणते ठीक आहे, तू कसा का होईना गाफील आहेस ना, देवाचं नाव नाही आठवत आहे, ठीक आहे कर, तळ्यात पोत. यशाच्या पोत, त्या पैशाच्या पोत, काय सत्तेच्या पोत आहेत, कशा ते पोत पोहत राहू दे. तिला तेच पाहिजे फक्त, कारण तिला आठवलं की संपलं त्याचं काम, तिला करता येत नाही पुढे काही. तेव्हा तेवढं पाहणं तिचं काम आहे. तो अपयशानं बेशुद्ध झाला आहे का यशानं धुंद झाला आहे याच्याशी तिला कर्तव्य नाही. किती बारीक गोष्ट असते मायाचं कामाची बघा. तेव्हा एकदा देव आठवला नाही म्हणजे झालं याला, कारण तो आठवला की हा सुटला. एका नामे केला उद्धार, इतकं तिकडं भीती आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध त्याला ठेवणं एवढं काम आहे. तेव्हा हे सज्जनांचं आपल्या दृष्टीनं आपण आपलं ध्येय ठरवायचं. हे मायाचा खेळ ओळखा. तो ओळखल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जगामध्ये एक प्रमाण आहे. जसं सत्वरजतम प्रमाण आहे, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ह्याचं धातूंचं प्रमाण आहे की नाही, किंवा अगदी मोठे घ्या कफवात पित्ताचं प्रमाण आहे. ही नकोत का, तर जग चालायचं तर ते पाहिजे, तसं शरीर चालायचं तर हे पाहिजे. शरीर चालायचं तर त्यात कफही पाहिजे, वातही पाहिजे, पित्तही पाहिजे. पण पित्त वाढलं तर विकार झाला की तुमचं सुरू झालं काय ते ट्रीटमेंट त्याची, काही यातलं कुठलाही बॅलन्स होते किती होतं. तसंच जगामध्ये एक बॅलन्स आहे. तर तिचा खेळ आहे ना, हा कफवात पित्ताचा खेळ आहे. संपला की काही नसतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते आहे तोपर्यंत तो खेळच राहायला पाहिजे. तसा तो खेळ जगाचा चालला पाहिजे. तसा बाहेरचा सगळा खेळसुद्धा स्वरजतमाचा चालला पाहिजे. आपल्याला चॉईस आहे, तो आपण वापरत नाही, ही अडचण आहे. ती ते म्हणतात वापरा. तेव्हा आपल्याला चॉईस आहे. सज्जन दुर्जन हा तिचा खेळ आहे, तर ती करत राहणार. ती कधी ही बुद्धी देईल, कधी ती बुद्धी देईल. पुढे ती चालवायची की नाही मग आपल्या हातात आहे. म्हणून मनानं पाप आलं तर दोष नाही, असं अंबुराव महाराज म्हणायचं. मनानं आलं ठीक आहे, येऊ नये हे चांगलंच. मनच शुद्ध झालं तर येणारच नाही. त्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखाचे जिंकले, ते आहेच. विश्वनाथ महाराज म्हणले तसं. पण समजा आलं तर आलं, कृतीची प्रश्न आहे. कृती आली तर प्रश्न येईल, कृती आली तर परिणाम येईल. मनानं आलं तर मनाच्या पातळीवर आहे, मनाच्या पातळीवर नाम गेलं निघून जाईल. तेव्हा हे मायेचं काय आहे, आता कुठल्या भाषेत सांगू, IPL आहे म्हणा मायेचं सारे. कुठलेही खेळाडू कुणीकडून खेळले तरी चालते, खेळवत ठेवले म्हणजे जायचं. पैसे मिळाले की ते खेळायला तयार. तो भारताचा देशप्रेम वगैरे काय भानगड नाही, ऑस्ट्रेलिया नाही, इंग्लंड नाही, काय काय नाही. त्यांना झुंजवत ठेवायची आहे की नाही मला सांगा. म्हणजे ते थोर लोक आहेत, आपण काय आपलं, आम्हाला इथेच न उतरता येईना, आम्हाला नाही काय. पण ठीक आहे, आपल्याला खेळ कळतोय ना काय ते, तो वाहिन्या झुंजवत ठेवल्या पाहिजेत. आपल्या रक्तवाहिन्या नव्हे, ते अलीकडे त्याच आठवतात. तर प्रेक्षक झुंजत असले पाहिजेत. कारण इकडे तोपर्यंत मग माझा आईस्क्रीम आहे ते काय काय खातील ते खात असत. पण शेवटी ते त्यांना झुंजवत ठेवायचे, तिकडं वाहिन्यांना झुंजवत ठेवायचे, खेळाडूंना झुंजवत ठेवायचे. ह्या देशाचा संबंध नाही, स्वावलंबनाचा संबंध नाही, प्रेमाचा संबंध काय, सगळं झुंजत राहिलं पाहिजे. असंच 5वं होऊ दे, 6वं होऊ दे, 7वं होऊ दे, बरोबर आहे, असंच होत राहणार खेळ. त्या आपण काय सावध होणार आणि शिकणार. आपण आपला मार्ग सत्याचा हे ठरलेला असला पाहिजे. आपला मार्ग देवाचा, हा मार्ग नामाचा, माझा मार्ग मायेच्या पलीकडे जाण्याचा. हे एकदा ठरलेलं असलं की नाम, मग बघा तुम्ही काय होतं की जर माझा मार्ग सत्याचा, नामाचा, जर देवाचा ठरलेला आहे तर नाम सोडून मग कशाला बळी पडायला होत नाही. तिचा जो खेळ आहे ना त्यात बळी पडण्याचा प्रश्न आहे. मनुष्य ह्या देशाचा त्या देशाकडून का खेळायला तयार झाला,
पैशाचा प्रश्न आला म्हणून, म्हणजे बळी पडला म्हणूनच ना फिक्सिंग केलं. कशामुळे केलं? पैशाच्या पोटी केलं. नाही तर काय नसतं. समजा त्या पैशाची किंमत ते मला पोटापुरतं आहे, बस झालं. काय करायचं ते पुढच्या 10 पिढ्या जगतील असं गोळा करून ठेवले, तर आता आणखीन कशाला त्याच्यात भर घालू ते नाही वाटत. बळी पडायला तो म्हणजे खेळाला बळी पडण्यात मायेचं यश आहे ना आपलं अपयश आहे. हे एकदा लक्षात आलं की बरोबर मग त्यात बळी पडायला होत नाही. तेव्हा आपला ध्येय आपलं ठरलेलं असं. ह्या जेवण सोडून टी व्ही बघायची किंवा जेवण करीत टी व्ही बघायची गरज नाही. लागत नाही, बळी नाही पडत मनुष्य. हे माझं आरोग्याचं काम आहे, आरोग्याचं काम आरोग्याच्या पद्धतीनं चालेल. करमणुकीचं काम करमणुकीच्या पद्धतीनं करमणुकीच्या वेळेपुरतंच चालेल. आरोग्याचं काम आरोग्याच्या वेळेलाच चालेल. माझ्या कष्टाचं शरीर कष्टाचं पोटाचं काम आहे त्याच वेळेला चालेल. असं आपोआप ते मार्गाला एक आहे. मायेची पावलं ओळखली पाहिजे. मायेची पावलं ओळखली आणि आपला मार्ग चालत असतो. बरोबर, त्याच्यात काटेकुटे आहेत, त्रास आहे, जग पळते, हे सगळं खरं आहे. ते जरी कसंही असलं तरी आपल्याला शेवट आहे तो मुक्तीचा आहे, समाधानाचा आहे, शांतीचा आहे, शांतता आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. दुसऱ्या बाजूला सज्जनांच्यासारख्या दुर्जनांची परिस्थिती आहेच. तिकडे तर भरपूर रस्ते आहेत. साधं बघा, नावाला बसूया, आपण कोणाला फोन केला तू येईलच अशी गॅरंटी नाही. काय अडचण सांगेल, त्याच्याकडे पाहुणे येणार असतील, तो आज जायचा असेल, ह्यातलं काही नसेल पण त्याला नामालाच बसायचं नसेल, हेच मूळ खरं. तर ते नामाला बोलवून सो कोणी येणार नाही. संध्याकाळी बसूया म्हटलं की तू लोक येतात बघा. तेच गप्पा मारायचं म्हटलं की दुपारी जरा वेळ आहे, तुम्हाला वेळ आहे का? हो. जमलं तर 1-3 तास जप करायचा विचार आहे. हो का? मला ते माहीत नव्हतं, कारण मला ते कामच आहे. मला ते काम होतं खरं म्हणजे, पण म्हटलं काय तुमचं थोडंसं काम असेल तर आपलं येऊन जावं. ते झालं, फिरलं लगेच पुढून दुसरीकडं कॅन्सल. तेव्हा इकडं अशी अडचण आहे. इकडे भरपूर कंपनी आहे. तेव्हा आता आपल्याला हेच ठरवायचं की इकडे जायचं का इकडे जायचं. एकदा ठरलं की ठरलं, बाकीच मध्ये काही येत नाही. आता त्रास जरी झाला, भक्ताला त्रास आहे, एक पाऊल डोंगर चढल्यासारखा त्रास माणसाला होत असतो, पण तो देवाचा मार्ग आहे. त्यामुळं मायेची साथ तिथे मिळणार नाही या अर्थाने. माया म्हणजे या अर्थाने देवाची साथ मिळेल, गुरुची साथ मिळेल, त्याला लागणारं काय समर्थ साथ असेल ती सगळी मिळेल. अभक्ताला भरपूर कंपनी असेल, इकडे कंपनी नाही, सत्संगाला लोक कमी, हे बरोबर. पण तिकडच्या बाजूला लक्षात ठेवलं पाहिजे की जितक्या सावकाश इकडे जायला लागतं आणि जितकी शांती आणि समाधान इकडे मिळतं, ज्याची व्हॅल्यू करता येत नाही, त्याची मूल्य करता येत नाही अशी गोष्ट मिळते, तितकीच तिकडे मातीमोलाची गोष्ट ठेवलेली आहे. शेवटी मातीमोल होतं. आपण कित्येक असे रजवाडे मातीमोल झालेले आहेत सगळ्या अक्षरशः. आपण पाहायला असेल, दुःखात गेले. निजाम, आपले बाबा सांगायचे नाही, निजाम शेवटी दुःखात गेले. आजही निजामांच्या लढायात नुसत्या सुरू आहेत. म्हणजे निजाम की राहिलीच नाही, कोर्टाच्याच लढाया सुरू आहेत. काही नाही राहिलेलं, काय ते पैशाचं निस्तेटीचं राहिलं. तेव्हा शेवटी हे असं माती आहे. डोंगरावरून, आपण डोंगरावर चढण्याचं उदाहरण बोललो म्हणून, डोंगरावरून सोडलेला दगड आहे मायाच्या तावडीत सापडलेला माणूस. म्हणजे जो भेटेल तो त्याला ढकलायला तयार आहे खाली. वाटेत काय लागेल ते खाली ढकलते आणि खड्ड्यात घालायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. हे ओळखावं आणि सावध राहावं. तेव्हा आता मूळ प्रश्न आला की भक्त आणि अभक्तांसाठी हा उद्धार हे काय आहे, अवतार कशासाठी? तर भक्त अभक्तांसाठी युगायुगी तो मी अवतार, अभक्तांसाठी अवताराची काय गरज आहे? भक्ताला गरज आहे. काय होतं आत्ता आपण पाहिलं, मुद्दाम त्यांनी कृष्णाचं वचन म्हणून सांगितले ते, म्हणून त्याचा संदर्भ आहे. ते आईच्या ज्या प्रेमाच्या पाण्याने बालकाचं पोषण व्हायचं, ते जर जीवावर उठणारं शस्त्र म्हणून त्यांनी वापरलं तर तिला संपवण्यासाठी भगवंतच लागतो, म्हणून तो येतो. त्याला सुद्धा अवतार का धारण करावा लागतो, त्याची ही कारणं आहेत. तेव्हा आता विरोधाभास वाटतो कुठे? अपकार. इथे आता म्हटले सत्यप्रतिज्ञा माझी आहे का, मजसी करा अपकार. अपकार केला तरी मी तुम्हाला तारीन, पण तारण्यातल्या पद्धतीत आणि पुढे फार फरक आहे. दिसतंय शब्द एकच, म्हणून सांगितलं तारीन हाच कोरडवर्ड आहे. तारीन म्हणजे कसं तारीन? आपण पाहिलं असेल, अवतार तर झाले बरोबर, प्रल्हादासाठी अवतार झाला, हिरण्यकश्यपूसाठी सुद्धा झाला. एकाचं काय झालं आणि दुसऱ्याचं काय झालं एवढा विचार करायचा म्हणजे बरोबर तारींचा शब्द लक्षात येतो, अर्थ लक्षात येतो आपल्या. तेव्हा हाच भक्तासाठी अवतार आहे, तो असा आहे
तेव्हा एकाच अवताराने रामाने शबरीला तारलेलं आहे आणि रावणाला मारून तारलेलं आहे. तेव्हा अवतारच आहे, ते अभक्तासाठी सुद्धा अवतारच आहे, तो अभक्तच आहे, त्याच्यासाठी सुद्धा अवतारच आहे, तोही धारण करावा लागलाच. ही भक्त होती म्हणून तिच्यासाठी सुद्धा धारण ती प्रतीक्षा करीत बसलेली आहे. कितीही जीवन गेली आणि कितीही जन्म गेले तरी चालतील, पण राम भेटल्याशिवाय नाही अशी बसलेली आहे. त्यामुळे तिच्यासाठी अवतार घेणं भागच आहे. तर तिच्यासाठीच अवतार घ्यायचा आणि तिला मुक्त करून जावं असं नाही. तिकडे अभक्त बसलेला आहे, तो जगून देणार नाही, तो सज्जनाचं काम करून त्याला सज्जनाला सज्जनपणे राहू देणार नाही, तर त्याची पारिपत्य करायचं काम सज्जनाचं नाही, ते त्यांचं आहे. तर त्यासाठी ते येतात. म्हणून अभक्तांसाठी सुद्धा अवतारच आहे. पण फरक एवढंच होतो की भक्तासाठी अवतार होतो तो त्याला सुख आणि शांती देऊन आणि शेवटी मुक्ती देऊन सोडवण्यासाठी होतो. आणि अभक्तासाठी तोच अवतार होतो. एकच राम आलेला आहे, एकच कृष्ण आलेला आहे. आपण पाहिलं असेल की एकच कृष्ण आहे म्हणून एका कुब्जेचा उद्धार करतो आणि एका कंसाला मारून टाकतो. एकच अवतार, एकच. भक्त अभक्तासाठी युगायोगी. तेव्हा इकडे असं आहे भक्तासाठी, आणि अभक्तासाठी तोच अवतार होतो, पण मृत्यूदंड देण्यासाठी होतो. नुसता मृत्यूदंड नव्हे, मृत्यूदंडानंतर उत्क्रांतीच्या चक्रात पृथ्वीतलं सर्वात कनिष्ठ जीवन अगदी आपल्याला कळण्यासारखं दगडाचं. मी दगडाचं जीवन कनिष्ठ मानत नाही, पण तरीसुद्धा असं मानतो की कळण्यासारखं म्हणजे काय आहे, तिथून सुरुवात करायची. आपल्याला कळत नाही खरोखर की किती आपलं भाग्यवान आपण आहोत आणि काय करायला खरं पाहिजे. आज म्हणजे परमेश्वरासाठी मी काय करावं, ह्याची काय करायचं ठरवलं तरी ते शक्यही नाही आहे आणि त्यानं ते फिटणंही शक्य नाही. उपकार इतकी उत्तम योनीतले हे आपण मंडळी आहोत. खरं सांगायचं तर एक दगड आहे, उठून तिथून फक्त इथे यायचं आहे. कोणी उचलून टाकला तर, ज्या ठिकाणी पडायचा तिथं पडला तर, कोरड्यावर पडेल का चिखलात पडेल, टाकणाऱ्या मारेल तसा आहे अशी अवस्था. इतकं पराधीन, म्हणून सर्वात शेवटचं पराधीन जीवन ते आहे की काहीही हालचाल नाही. मी मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं, झाडाला आपण विचार साधा करा की झाडाला उठवर येता येत नाही. सत्संगासाठी आपण जाऊन झाडासमोर नाम म्हणू शकतो, पण झाड ठेवून आपल्या पुढे नाम नाही म्हणू शकत. किती अडचण आहे की बांधून ठेवलेली पृथ्वीला, म्हणजे त्याच्या कितीतरी वरची योनी आहे ही, पण खालची योनी म्हणजे काय असेल याची कल्पना यायला तेवढी पुरेशी आहे. आज आपल्या मनात आलं माणसाला मदत करावी, उचलत पडतोय मनुष्य तर धरतो आपण हाताने, नाही करतो. झाडाला दिसतंय त्यालाही काही करता येत नाही, झाड पडतंय त्यालाही काही करता येत नाही, काही करता येत नाही. किती बाजूनी पराधीन पण खाली 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 योजित असतं आणि आपल्याकडे किती स्वाधीनपणा दिलेलं आहे ह्याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे. एक रात्र घालवली तरी ही कल्पना पुरी होईल असं वाटत नाही, पण निदान समोर तर येईल, घालवावी म्हणजे लक्षात येईल. तेव्हा ही काय आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अवतार आहेच भक्तासाठी. पण हे उत्क्रांतीच्या चक्रात अगदीच सर्वात खाली पुन्हा एकदा सुधारण्याची संधी. मग अवताराची गरज काय, तर अवताराच्या हातात ही सत्ता आहे की पुन्हा एकदा मायाच्या विश्वात पाठवतो, पण उद्धाराची संधी देऊन पाठवतो. पुन्हा बुद्धी झाली तर वर आणि ती एक बुद्धी देऊन पाठवलेली आहे, पण वर यायची बुद्धी झाली तर, नाहीतर हेच आहे परत पुन्हा जा खाली. आपल्याकडे ती गरगर करते हे येत नाही, खेळणं असतं मुलांचं तसं, मग खाली येतं ते. वर नेलं पूर्वी ती माकडाची खेळणी मिळायची बघा, आता मिळतात का नाही मला माहिती नाही. टक 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 ते याचं खाली वळण्याचं एक हे असायचं, काय ती वायर असायची, असतात ना अजूनही असंच असतील, की ते वर आपलं ते हे ठेवलं, माकडच असायचं ती साधारण काहीतरी असं आकृती असायची. मला तर माकडाची आठवते, तुम्ही म्हणाल तुम्हाला तीच आठवलं तर आता दुसऱ्या आकृत्या निघाल्या असतील म्हणा. तर ते तिथं वर नेऊन ठेवलं की गरगर 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 परत आपलं खाली टाळायला. संधी घ्यायची आहे की नाही ते आपण ठरवायचं, नाही तर माझी अवस्था आहे. तेव्हा दुसऱ्या अवतारामध्ये शिक्षा पण आहे, मृत्यूदंड पण आहे. हे नाही स्पेअर नाही करणार, आता ते मृत्यूदंड दिलेला आहे आणि खाली नेऊन पुन्हा एकदा उद्धाराची संधी देण्याची ती शक्ती त्याच्याकडे आहे. म्हणून अवतारात ते आहे, म्हणून अवतार येतो आणि संधी देतो परत एकदा. आहे ते जीवन चांगलं घालवशील तर दगडाच्या वरचं जीवन मिळेल, ते जीवन चांगलं घालवशील तर आपल्याकडे आपण अभंग म्हटला गेल्या वेळेला, जलचर भूचर नभचर कर्माने म्हटलं ना, ते सगळे वरवरच्या योनी आहेत. तेव्हा त्याला ते जितकं परस्वाधीन आहे दगड, तितकं पाणी परस्वाधीन नाही, पाण्यातला मासा परस्वाधीन आहे तेवढा बेडूक परस्वाधीन नाही.
हुडूक परस्वाधीन नाही तेवढं पक्षी परस्वाधीन नाही. सगळे पुढे 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 वर जातात तसे मुक्त होत जातात आणि आपण आहोत ते सर्वात मुक्तीची मॅक्झिमम शक्यता, जास्तीत जास्त शक्यता असलेल्या सर्व शक्ती आणि स्वावलंबन दिलेलं आहे. तेव्हा असे हे दोघांसाठी अवतार लागतात. म्हणून इथं म्हटलंय की तिला मारायला किंवा कोणत्याही अपकार करणाऱ्याला किंवा कोणत्याही या अभक्ताला संधी देण्याचं एक काम आहे. मृत्यूदंड तर दिलाच जाईल पण संधी पण दिली जाईल. काय आहे, माणसाच्या कायद्यात मृत्यूदंड, आता मी काय बोलत नाही, मृत्यूदंड अलीकडे माणसाच्या कायद्यात सुद्धा मृत्यूदंडाची व्यवस्था आहे, पण आम्हाला ती याची खात्री आपण कोणी देऊ नये हे चांगलं. तेव्हा मृत्यूदंड माणसाला देतात का फायलीन देतात असं अलीकडे मला वाचताना, कारण तो तसंच असतो माणूस. मृत्यूदंड दिला त्याची फाईल गायब होती, त्यामुळे काही करता येत नाही मग पुढे, कारण कायद्याचं राज्य आहे, कागदपत्राशिवाय काही करता येत नाही, तो कागदपत्रच नाहीच होतं. तेव्हा हे अलीकडे मृत्यूदंड माणसाच्या कायद्यात ह्या अशी मिळतात. काय आहे ती परिस्थिती. पण आपण विचार करा, ईश्वराच्या राज्यात ह्याची गरज नाही. म्हणून माझा ईश्वरी न्यायावर विश्वास आहे. आपला आहे का पहा, जर असेल तर तारीनं हे खरं आहे. तो प्रगतीची संधी पण देतो, सावधानतेची संधी देईल. आपल्याला पुन्हा एकदा हा न्यायावर विश्वास आपला प्रस्थापित व्हावा. हा जगात सज्जन दुर्जनांचा खेळ मायेचा चालणारच. जेवढे दुर्जन जास्त तेवढा तिचा खेळ जास्त रंगेल, एवढं लक्षात ठेव. जितके दुर्जन जास्त तितका मायेचा खेळ जास्त रंगतो. आपण म्हटलं नाही मगाशी, कानात एक घातलं तर तिला 5 वर्ष काम लागलं, दुसरं डोक्यात घातलं तर 10 वर्ष काम लागलं. त्याला संपवायचंच आहे. कुठून तुमची किती आयुष्य आहे, 70 वर्ष आहे, त्याला संपवायचं आहे. कशात तरी घालवायचं, संपून टाका की पुन्हा सापडला परत चावडीत हाणा परत. आपल्याकडे नव्या अध्यायात म्हटलं अरे अर्जुना, अरे कुठं सापडला रे तू, असं कसं म्हणतील मला सांगा. भगवंत म्हणतात सदा. म्हणून विचार मला त्या पॅरेग्राफ सोडू नये कधी असं वाटतं पानते की कुठं सापडलं हे मृत्यू लोकात. हे तुझ्यासारखा एवढा भक्त योग्यतेचा माणूस आणि तू कुठून हे मृत्यू लोकात हे सापडलास आणि हे सगळ्यात अडकलंस आणि काय भानगडीत पडलास तुझ्या, असं जे शेवटी म्हटलंय ना, ते अगदी हात घालणार आहे, आपल्याला सुद्धा जागा करणार आहे. तेव्हा दुर्जन जेवढे जास्त तेवढं त्यांचा मायेचा खेळ रंगतो. आपण आपलं सावध व्हावं. दिवस कठीण आहेत. कठीण म्हणजे इतके कठीण आहेत की मायेचा खेळ दुर्जन जास्त तेवढे जास्त. त्यामुळे पाहतोच आहे आपण, पान उघडायची सोय नाही, हो की नाही. उघडायला नकोच, नुसतं हातात धरायची सोय नाही. उघडल्यावर आणखीनच मिळणार परत काहीतरी वाचायला. त्याच्यापेक्षा ते नुसतं मुखपृष्ठसुद्धा नाही. त्यापेक्षा मला अलीकडे ते मुखपृष्ठावर जाहिरात देतात ते बरं वाटतं. गाडी पाहिली एक, चल बाकीचं काय डोक्याला ताप नाही. घेणारा घेईल, आपल्याला काय करायचं, कधी आपल्याला डोक्याचे बाहेरचा विषय येतो आपल्या. ते असणार काहीतरी 5-50 लाखाचं. ते काय असेल ते आपलं वाहन पाहिलं, छान वाटलं, उलटा पेपर काला ठेवून टाकला. तो पहिल्या पानावर बातम्या छापल्या म्हणजे तिथं त्या अस्वस्थ आहे, कारण ते खेळ रंगलेला असतो दुर्जनांचा. त्या जेवढा दुर्जनांचा खेळ, ते मायेचा खेळ रंगतो. दुर्जन जास्त तेवढा खेळ जास्त. खेळ जास्त म्हणजे किती, जाता जाता वाक्य सांगतो फक्त आपल्याला एक, म्हणजे आपल्याला परिचितच आहे ते, की मध्ये एकदा असं आलं होतं की पोलिसांची यांची संख्या कमी पडते. काय करावं त्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे. जेलची संख्या कमी पडते, कुठं आता बांधायचे जेल, असे पंचायत झाले. कारण काय आहे आता परिस्थिती अशी ह्या क्रमाने वाढते. म्हणतात की वाढ ह्या क्रमाने होतीये की आज जास्त बाहेर कमी अशी वेळ येईल असं वाटतं. तुम्ही आता समजून घ्या म्हणजे झालं. इतके दिवस कठीण आले. तर मला सांगा, मानवी न्यायाचे प्रयत्न त्याच्या पद्धतीने चालू आहेत. आपण ईश्वरी न्यायावर विश्वास ठेवून आपलं काम तडाख्याने करू. तेव्हा जे काही मनुष्य करेल ते करू देत. त्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ. त्याच्या प्रयत्नात आपल्याला काय वाटा असेल तो उचलू. पण आपला नामाचा मार्ग सोडणार नाही. आपल्या भगवंताचा जो न्यायाचा मार्ग आहे तो सोडणार नाही. आणि त्या उद्धारायला आणि तारायला ते खात्री देत आहेत, तेवढी आपण लक्षात ठेवू. म्हणून आठवण 2 करायच्या आहेत. त्या वेळ झाल्या, पण एकच वाक्यात आठवण सांगतो की आपले मागे एकदा बोललो होतो, कोंडीबा महाराज होते वीरवाडीचे. ते म्हणायचे ना, एकदाच मारावं तसं ते आहे. तेव्हा एवढं लक्षात ठेवलं तरी तारीनं दुसरं संसार, त्यांची तयारी आहे, त्यांचं आश्वासन आहे, त्यांचा शब्द आहे. आता माझी काय तयारी आहे हाच प्रश्न आहे फक्त. तो कोंडीबा महाराजांसारखं असावं आपलं इथे आपल्या फिरवाडीच्या. एकदाच मारावं. आपण कितीदा जन्माला येतो कितीदा मारतो हिशोबच नाही, अशी अवस्था आहे. तसलं नाही, एकदाच मारायचं आहे. तेव्हा ते सुद्धा आत्ताच्या या जन्मातच उद्धरून मारणार. पुन्हा मला देहाची गरज नाही, कुठल्याही युनिट येण्याची गरज नाही असं. आता
तर ज्यांचं आपलं स्मरण करू म्हटलं मी, म्हणजे आज पूर्वी रमणांचं स्मरण केलं आहे, यावेळेला नाही जमलं, हेही संपायचं आहे अभंग म्हणून. तर शेवटच्या आजारात रमण म्हणाले होते एकदा, म्हणजे शेवटच्या आजारात म्हणजे 14 एप्रिल आज 1950, आज 62 वर्ष झाली. आत्ता 8:30ची वेळ, 8:29 तो तारा पडला वरून आकाशातून समोर. हे ज्या वेळेला यांनी देह ठेवला त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की हे किती लांबपर्यंतच्या लोकांनी पाहिलं होतं, आणि एक्झॅक्ट तेच म्हणजे तीच वेळ आहे. तर त्याच वेळेला ह्या अनेकांना त्या अरुणाचलाच्या दिशेनं खाली आलेला तारा पाहायला मिळालेला आहे. तेव्हा त्याच दिवशी दुपारी, म्हणजे आजची 14 तारखेची गोष्ट दुपारी, तर ती काळजीत बाकीची मंडळी होती, तब्येत अशी खालावलेली, आजारांचं हे सगळं अतिक्रमण झालेलं, थकत झालेलं. तेव्हा अगदी शाश्वती नाही अशी अवस्था होती. तेव्हा ते म्हणाले काय, ही डोंट वरी, ॲज इट हॅज कम इट विल गो. जसं ते आलेलं आहे तसं ते जाईल. इतके तटस्थ राहता येणं शक्य आहे अशी माणसं आजची गोष्ट ही 14 तारखेची सांगतो दुपारची, ते एवढा उद्गार काढू शकतात. काही काळजी करू नका, ॲज इट इज कम इट विल गो. जसं ते आलेलं आहे तसं ते जाईल, कशाला काळजी करायचं. खरं सांगायचं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही एवढी आजाराची काळजी करता, त्यांना शेवटी कॅन्सर आपल्याला माहिती आहे, तर कर्करोग झाला, भराविना वगैरे सगळं ते ऑपरेट झालं वगैरे झालं माहिती असेल. तर रमण म्हणायचे की बॉडी इट सेल्फ इज अ डिसीज. म्हणाले काय असेल, शरीर हाच रोग आहे म्हणजे मुळात. म्हणजे तेच ते अर्जुना, तेच ते दुसऱ्या भाषेत म्हणले, ते ज्ञानाच्या भाषेत म्हणले, इट सेल्फ अ डिसीज. द डिसीज्ड, डिसीज कशाला तरी कॉजेशन आहे ना, शेवटी कारण आहे ना. आजार झाला, पोट बिघडला, काहीतरी कारण आहे की नाही. आपण कारण ह्याच्यात वावरतो ना क्षेत्रात, तर हा असं शरीर हा रोग आहे, बरं मान्य आहे. कशामुळे झाला असं आहे पुढे त्याचं, मी ती फक्त 5 वाक्य बोलली, त्यातलं हे शेवटचं वाक्य. द डिसीज, बॉडी इज इट सेल्फ अ डिसीज. द डिसीज कॉज्ड बाय ग्रॉसनेस, बेसावता. मागल्या जन्मीची बेसावतेनं निर्माण झालेला रोग म्हणजे आजचा देह आहे असं म्हटलं. साध्या भाषेत आपल्याला कळून घ्यायचं असतं. आत्ता बेसावत राहणार नाही, एवढं आपण ऐकलेलं आहे आणि एवढं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता बेसावत वगैरे राहायचं नाही, जे असेल शक्य असेल ते करू, पण करू ती करूच आणि त्यांची मदत घेऊ, आणि नसेल तर कृपा भागू, करुणा भागू त्यांची, की बुवा करा मदत, मला हे करायचं आहे, हे मला कळलेलं काय आहे ते. तर या अर्थाने आपण विचार करावा आणि एवढं स्मरण करतो शेवटी. आता बरोबर तिथेच होत आपण. हे जर करू आपण म्हणत असाल इथे तरी म्हणू, संकल्प तरी करू. कोंडदेव महाराज म्हणजे तसं करा, कसं आहे का, हेच शेवट असं जर म्हणायला तयार असाल तर पुढचं वाक्य आपल्यासाठी आहे. भक्ताच्या तरी अंकित घरचा, भक्ताच्या तरी दारात साखरी करीन पडिवार. पूर्वीचे आपले हे पोचवायला, निरोप पोचवायला, हे करायला हे महाराज समाज असायचा, हे असायचं, असे लोक असायचे ना त्या काळात, निरोपे असायचे असे. तो पाडीवार हा पडचा कर आपले नोकर, तर काय करीन मी, जो भक्ताची ज्याची इच्छा आहे. भक्ताच्या तरी अंकित घरचा, भक्ताच्या तरी अंकित घरचा, झालो पाडीवार, झालो पाडीवार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, झालो की साकार, झालो की साकार. तारीन दुस्तर हा संसार,
तर हा